पहिलेच तर लय उशीर झाला उठाले. तुला तर मग आणि एक मिस कॉल दिला होता तर तू उठलीच नाही. बिचारे थंडी होय का काय होय आज जसं गोठल्यासारखं लागे म्हटलं माझे हात पाय. मी उठली बिचारे त्या मिस कॉल पाहिला आणि झोपून राहिली. निदान फोन तर उचलती का मग लेट जाऊ म्हणून. मी ती वाट पाहत म्हटलं किती वेळ म्हटलं जागी होती. हो मला लयच झोपीतून डोळ्याच नाही उघडा वाटे म्हणून मी त्या फोन उचलला नाही. बरोबर आता हो बापा चालतो पहिले आज थंडी लय लागून राहिली. असं वाटून राहिलं फिरायला नाही जा बिचारे. रोज आपण फिरून आहे तर मला म्हणजे पोटच माय बरोबर नाही दिवसभर फिरली नाही का. म्हणून सकाळी फिरायच लागते बिचारे. आहेच मला बिचारतो पोटाचा प्रॉब्लेम आहे. एक दिवस जरी फिरायला नाही गेली का मग त्रास होते पोटाचा. हो आपण अनितीला आवाज नाही दिला ना. अधिक मनात चालली गेली म्हणून. आणि वेळ झाला म्हणून का तिला आवाज देत नाही का. चाल देऊन देऊ आवाज. हो ते उठली तर बरी नाही तर मग अधिक तिच्यासाठी थांबा घंडोनशी मग साडी व्यवस्थित करू देन भांग करू देन हे करू दे. अधिक वेळ करून ते आता उशीर झाला तर झाला जाऊ दे. तिला घेतल्याशिवाय जाऊ नये. जा तू आवाज तू द्यावाज मी तू राहतो. अनिता काय करू राहिली वा. उठणं चाल ना फिराले. बाप्पा आता आल्या का व. 6:30 वाजून गेले ना दिवस उजळल्यावर. मी लागून 5:30 वाजता किती वाट पाहिजे तुमची. एकीचा मिस कॉल येईन एकीचा फोन येईन बा तुम्ही आवाज द्या. तुम्ही तर काही याचं काम नाही. मी उठली म्हटलं घरातले कामही केले. अंघोळ गिंगोळ सारं झालं मायवालं. आणि तुम्ही आत्ता आल्या काय. बाहेर तिथूनच गोष्टी थांबून राहिली. ये ना इकडे जराशी. चालत असेल तर चाल नाही तर कायले मग आम्हाला अटकून ठेवतं. अटकून नको ठेवू आम्हाला जावं लागते फिराले. तू येशील नाही तर नाही येशील. तो बाप्पा जशा काय घोड्यावरच येता आणि घोड्यावरच जाता अशा आहे तुम्ही. आवाज दिला तशी बोलते. आपलंच चुकलो आपणच उठलो नाही. तिनं मग ज्वार नेईन का तिच्या तिनं कामं गिमं केले सरच केलं ना. सकाळी उठलं तर बरं वाटते. मग ते आता काय म्हणते काय नाही ते वाटण वाटपून ते थकली नसन काय. एक फोन तर करायला पाहिजे होता. हो तिच्या मोबाईलमध्ये बॅलन्स तरी राहते का. 1 रुपया बॅलन्स नाही टाकून देत नवरा नो. तुले काय त्या नवरा टाकून देते म्हणून बातच म्हणतो लोकायले. बिचारीच्या ह्याच्यात नाही राहत बॅलन्स काही लय लाडून ठेवला आहे. मानवऱ्याला पैसे पाहिजे आपले शौक पहिले करायचे. मोबाईलमध्ये बॅलन्स गेलेस मी तर पहिले टाकून मागतो बाईकच्या माणसाले. तुम्ही तुमचा पाच बसा म्हणत असतो. आपल्याला दिवसभर घरी राहावं लागते. कधी अर्जंटच फोन करावं लागते. ज्या दिवशी बॅलन्स नसलं त्या दिवशी अद्र मला फोन करावं लागते म्हटलं कोणाला आणि कोणाचे फोन बिचार येत नाही ना मग. हे बरीच राहते बाबा एवढ्या दिवस. तुला राहा लागते बाबा मीटिंग आले तिला कुठं मीटिंग आयला लागते. आला ते तिच्या बहिणी गिनी जाय तिचं पोराच्या विचार करत असं म्हणून हे काही टाकत नाही बॅलन्स. किती काय स्वस्त राहिलं का बॅलन्स लय महाग आहे म्हटलं बॅलन्स. काय एका घरातले एखाद्याच्या याच्यात टाकून बॅलन्स 10 जणांच्या याच्यात टाकणं होती का हो. त्या घरी कसं त्याचा माणूस चांगला कमावते. तिच्या माणूस एवढं कमावते का एवढं टाकणं होते का. लेकराला पुरण हे दिलं आहे ना मागं. हो आता एका जणाचं हे राहते. आम्हाला तर टाकाच लागते बाबा. माय तर भागतच नाही हो बाई. बापा एवढी थंडीची हो माय. शूटर गिटर काहीच नाही ना बिचारे. शूटर गिटर कोण काढलं कोण घातलं नाही. हो असं काही आंघोळ झाली तर तेव्हापासून काही मग थंडी लागून नाही राहिली. आंघोळीचीच आगदर मोठी लागते. आता आपण रोज घालून राहतो तर जास्तच थंडी लागते. आणि आज मी कामं भरं केले तर म्हणून मला आज थंडीने वाजून राहिली. हो सो हे बापा मला तरी लागते बापा. मी तर आंघोळ झाल्यावरही शटर घालतो बिचारे. तू म्हणतो थंडी नाही लागून राहिली मला ते येणं मला चिवून राहिलो. जाऊ दे पहिले मला सांग तू चालतं का फिराले. काही नाही आता नाही येत मला उशीर झाला. आता नाही मला सकाळी वकाय गेलं तर बरं वाटते. मग वेळानं जाऊ नाही वाटत मला. इथे तर आपल्याच गल्लीत फिरू ना. आपल्या गल्लीत फिरून चालू 2-4 चक्कर मारू फक्त. जास्त काही मारू नये. तिकडे नाही जाऊ आपण फिरायला. रोज जातो एवढं कारण कोण आज उशीर झाला ना आपल्याला. काय जातं तिकडे मग इच्छा येतच फिरायला लागते ना. चाल मग जाऊ. हो हे टकोर कधी घेतलं त्या डोक्यात घालायचं. वन्या टोपी कधी घेतली त्या. हो माझ्या वाढदिवस होता ना काल तर माझ्या माणसानं मला गिफ्ट दिलं. गिफ्ट काल काढलेलं मग आज मला घालतो म्हणे. कालच घातलं म्हणा. तसं आता त्याचं तर मला मानत ठेवणं माय. नवऱ्याने एवढ्या आवडीनं गिफ्ट दिलं वाढदिवसाले तर घाला तर लागलं. तर बरीच आहे व. आम्हाला तर सांगितलं नाही त्या वाढदिवस आहे म्हणून. बरीच आहे हो तू. तोंडानं सांगत असते कोणी मा वाढदिवस आहे. तुम्हाला नाही माहित असायला पाहिजे का मा वाढदिवस आहे कधी नाही. तुम्ही ध्यानात ठेवायला पाहिजे. तर माहिती तुम्ही टेटच नाही लावलं काहीच नाही लावलं. हो बिचारे पाय बरं मला 2-4 दिवस अगोदर तुझ्या वाढदिवस आठवण होती. पण नेमकी त्याच दिवशी आठवण नाही राहिली बिचारे. राहू दे काही चिवत्या नको बनवू. काही आठवण गिटवण नाही आहे. काही माहित नाही आहे तुला वाढदिवस कधी आहे का आहे. आता बयास तू गोष्ट झाकासाठी करून राहिली अशी म्हणून राहिली. आणि म्हटलं ज्याच्या मनातला भाव असते ना म्हटलं त्याला बरोबर लक्षात राहते. म्हटलं वाढदिवस कोणत्या दिवशी असते काय नाही. तुला त्या मनात भावच नाही आहे तर काय तुला लक्षात राहील माझा वाढदिवस. असं होय तुझं म्हणणं का आमच्या मनात भावच नाही आहे तुझ्या. असं आहे ना तुझं म्हणणं. जाऊ दे आता तुला जसं वाटते तसं तुझे खरं तुलाच वाटू दे. त्या मनात आपली जागा असते त्याला बरोबर याद राहते. म्हटलं आपला वाढदिवस मानवऱ्याला कसं माझ्या वाढदिवस लक्षात आहे. त्यानं तर म्हटलं रात्री केकही आणला केकही कापला म्हटलं आम्ही मस्त. त्याच्यानंतर मला त्याने गिफ्टही दिलं. अहो आम्हाला ते वाढदिवस याद नव्हता तर निदान मग आम्हाला बोलावती तो केक खाले. निदान आम्ही विश तर केलं असतं माझे. असं करत असते काय मैत्रिणीला तर सांगा लागत असते वाढदिवस होता म्हणून. आता का तुम्ही रात्री 12 वाजता बोलावू काय मानवऱ्यानं मॅस केला म्हटलं आम्ही वाढदिवस. आणि काय तुम्हाला रात्री 12 वाजता बोलावू काय. दे बापा नाही बोलावलं तर नाही बोलावलं जाऊ दे. आता म्हणतो तुले वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. काय वाढदिवस सांगितल्यावर शुभेच्छा देता तुम्ही. जाऊ द्या साधा वाढदिवस झाल्यावर म्हणून का नाही मग म्हणू आपण म्हटलं तर हे तर महत्वाचं आहे.
ठीक आहे धन्यवाद हो त्या नवऱ्यानं देऊन देऊन ही वाली टोपी दिली आता ट्रेंडवाली टोपी द्या लागत होती तिथे ते गाणं नाही काय त्या गाण्यावर बरोबर लोक अशी रील गिल बनवते मस्त वाटते बिचार ते कानावर अशी हालती गिलती ते द्या लागत होती त्या नवऱ्यानं माझ्या नवऱ्यावर का मी बाई रुसत नाही हेच दिली पाहिजे हेच दिली पाहिजे लय प्रेमानं दिलं गिफ्ट मी मायाला नवऱ्याचं ठेवत असतो बाई त्या भावना महत्वाच्या हेच दिलं पाहिजे हेच दिलं पाहिजे काय माया असं वाटतं नसते हेच महत्वाचं का माझ्या नवऱ्याला माझ्या वाढदिवस माहीत आहे बा का त्याच दिवशी बा नेमका केक आणला मला तर माहिती नाही बाई आणि काहीच नाही आणि बाई रातचंच बाई केक आणला आणि लगेच मला माहिती नाही पडलं म्हणणं काही पडून द्यायली आणि मला विषयी केलं आणि गिफ्टही दिलं तेच चला आहे कोणतंही देऊ मला त्याच्यातच आनंद आहे दे बाप्पा लय थंडी लागून राहिली जरा इथं ताप गिफ्ट करून आपण बसू ना हो ताप करायला काही नाही निदान कैचन गिचन तर लागून काही पेटवाले हो माय माझी इथंच आहे कैचन ते घेऊन येऊन आणि बस आणि पेटून देऊ बाय मी घेऊन येतो ते कैचन बाई माझ्याच खिचत आहे आग पेटी आणि मस्त पेटून चांगलं बसू बापरे किती मस्त लागून राहिला आता नाही तर किती थंडी लागे वा कोणा बिचारे हा नाही तर किती थंडी लागे आणि तूच तर मला नवल वाटू राहिलं का तू कशी काय बापा एवढ्या याच्यात थंडीत काहीच घातलं नाही मला तर नवलच वाटू राहिलं हो मला तशी जास्त नाही लागून राहिली पण आज जास्तच प्रमाणात आहे म्हणून उलीशी तर लागणारच आहे मग काय झलमकुंडीचा ग्रुप आला पाय झलमकुंडी आपल्याकडे पण कशी कशी हातवाऱ्या करून कशी आपल्या गोष्टी करून राहिली हो झलमकुंडीला कामच कोणता आहे पाय पाय तिच्या ॲक्शन पाहिनं हा कशी झलमकुंडी पोहून राहिली कशी गोष्टी करते हा कुठं नाही झलमकुंडी हे आपल्याकडे पोपूल गोष्टी करते हो जाईन नाही तर काय आपल्याला झलमकुंडी हा झलमकुंडी जाईन नाही तर काय हा कॉपी कॅट आहे ना पुरीच्या पुरी तिले कोणाचं चांगलं पावल्या नाही जात दिवस निघाला तेव्हापासून तिला नसत्या कुठे आपण पाहता आतापर्यंत आपण काहीतरी गोष्ट घेतली का कोणाची याची त्याची आपण कुठलं काय आपण आपलंच करू पण म्हटलं सकाळ राम पायऱ्यापासून तिचं का नाही आता फिरायला येते का आपल्या गोष्टी करायला येते हे हा पाय तिच्या ॲक्शनान तिचं हेन डोळेन आणि किती मासूमियत दाखवते चेहऱ्यावर किती चांगली आहे आणि किती नाही पाय कशी करते हा आपल्याच कुठल्या करून राहिली ते तिच्यासोबत ती मांजर 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 बांधण्याची तिचा डग्गा घालणं तिची ॲक्शन हा आणि शिशी डोये करणं डोये बायनं कशी फिरवते ते तर मा इत्री आहे डोका घाली म्हणते मग हो ते गाऊनपेक्षा वेगळंच घालते ते काय होतं घालून घेते माय रंगाना ढंगाचं कच्च्या कशी दिसते हो माय तिला वाटते का मी हिरोईन दिसून राहिली का अप्सरा दिसून राहिली इतकी तर ते म्हटलं सोबत नाही उल्लीच आहे सोबत नाही तिला ड्रेस तो विचार तिच्या अंगात का नाही असं वाटते काय 2-3 माणसं त्याच्यात बसतेच का असंच वाटते एवढा डग्गा घालून घेते झलं घालत नाही का म्हणून तिला डग्गा म्हणजे सारी जण एक चिडा पडल्या हो तुम्ही बऱ्याच चिडा पडल्या कोणाला डग्गा म्हणता कोणाला झलमकुंडी म्हणता मला माहितच नव्हतं झलमकुंडी गेली म्हणता म्हणून तुम्ही हो अधिक ते आनंदी बैल पाहिलाच नाही कोणतं हो नंदी बैल कोणाला म्हणता नंदी बैल तुम्ही हो बिचारे तिने ते इतके नावं आहे काय सांगू तुले शकुंतलाची सुनू आहे ते शकुंतला सुन पाहिनं ते पाहिजे कशी मुनकं हलवते आणि कोणत्या गोष्टीला का नाही अशी मुनकं गोल गोल हलवते म्हणून तिला नंदी बैल म्हणते काही जण हो एकाच नावानं झालं का तिचं अधिक काही जण तिला माहेरची साडी म्हणते हो ना तिला माहेरची साडी म्हणते तुला माहीतच नाही काय सारा गावाला माहित आहे कुठं असतो हो तिला माहेरची साडी अशी आहे ना म्हणते कुठेही गोष्टी सुरू झाल्या का तिच्या मायच्याच गावचं लावते नुसती काय म्हणते आपण काही कोणत्या गोष्टी घेतो नाही आमच्या गावी आईच्या गावले असं आमच्या आईच्या गावले तसं आमच्या आईच्या गावात असंच नाही आहे आमच्या आईच्या गावात बाई आमच्या आईच्या गावातल्या पुरीकडे देतच नाही गाव चांगलंच नाही असंच नाही तसं लोयोच आहे म्हटलं अत्तीच आहे तिचं बोलणं आणि माझ्या आईच्या गावात असं आमच्या गावात लयच पिकते नसं होते ह्या गावात असंच आहे आणि आमच्या गावातल्या पुरीकडे देत नाही नसं नाही तसं नाही बाबा नुसतं तिकडलंच गुणगान असते कोणती गोष्ट 5-5 मिनिटांना 2-2 मिनिटांना आपल्यासोबत बोलली ना तेवढ्या विचारात पाहिजे तू ते तिच्या मायच्याच गावात सांगते म्हणून तिला मायाची साडी म्हणते बऱ्याच चिडा पडायला नंबर 1 आहे हो तुम्ही तुमची एक कमालच आहे बापा हो आम्ही काय वाटी जातो काय आम्हीच काय तिला म्हणू काय हे पण आपल्या वाटी काय जा जेव्हा तेव्हा पाहिजे गोष्टीच करते आपल्या इकडे पो काय आपल्या गोष्टी करा आपल्या गोष्टी केल्या का आपल्या समजत नाही का त्याच्या डोळ्यावरून हावभाव सगळं समजते म्हटलं मॅट समजते का ते आणि आम्ही नाही म्हणत म्हटलं सारे लोकांनाच नाव पाडून ठेवले म्हटलं तिचे तिला तर लय नाव आहे बाबा सांगता असं पुरी वाट नाही संप आहेच तशी काय नाही नाव ठेवली एवढे येऊन राहिली पाय आपण इथं गाडी करसन चांगला उभा पेटू आणि चांगला ताप करू काय माहिती ते पन्न्या टाकला काय मी सारा वाश येऊन राहिला हो बाबा चांगला आहे काय पन्न्यास जाईन अशी आहे झलमकुंडी आहे असे कुठं नंद्या झलमकुंडीच्या अंगात इले काय करू लागते आपण पन्न्या जाऊ का काही करू आपण बसलाय तापापाशी जयतोड बोलणं हे म्हटलं दुसऱ्याला जयतोड बोलते म्हटलं ह्या लय शाईन आहे त्याला अगव आहे स्वतःला लय शाईन समजते आणि जयते म्हटलं आणि आता आपला कॉपी कॅट पाहिजे तू आता आपण केला ना आता तर ठाई करते कॉपी कॅट वानाच्या पाय व झलमकुंडी पाय झलमकुंडी पन्न्याची चुंदरायला लागन तर आणि आपल्या तिला धुरून सहन होऊन राहिला झलमकुंड्या वानाची त्याच्या मागा लागायला पुरते का हो त्याच्या तोंडी तर उलीसे लागायला पुरत नाही मा भारी आहे त्या काही बोलायला पुरत नाही त्याच्यासोबत जर कोणती तर थांबली मांजर कोणी आली इकडे त्याला डबते का हो कशीच तर दबत नाही नवऱ्याला तर त्याची 2 हाणल्या म्हणते तिनं तुला माहिती का तिच्याकडे रात्रीचा तमाशा झाला तो हो मी ऐकलं रातचा तमाशा केला म्हणते ना बाई त्या पोट्टीनं चांगला तमाशा केला म्हणते 2 नवऱ्याला हाणल्या म्हणते नवऱ्यानं 2 मारल्या तिने 2 हाणल्या म्हणते मनास लागून तिले पण लयच भारी आहे बाबा ते तर काय सरी भांडण केलं लोकांच्या घरी उलीस आवाज आला का बा धावतच येते तशी वा बापा तोंडावरून तर लयच गरीब काय दिसते वा अशी दाखवते किती चांगली आहे आणि किती नाही सकाळी मस्त हो काकू भल्ली थंडी आहे मग म्हटलं चला आता थंडी आहे आणि तिकडे काही फिरायला गेलो नाही इथे 2-4 चक्र मारल्या नाही तर तो चक्कर नाही मारला का पोटच बिघडते काकू 2-4 मारल्या आणि मग नाही ते गाईचं पिल्लू आलं ना त्याला हाकलून राहिलं बापा एवढीच आहे वा टिंगरे टांगरे किती समजून राहिलं त्याला
हो त्याला आपापल्या घरचं बरोबर समजते, त्याच्या घरच्या ढोरावर नाही भुकत ते एवढी नाही तर. लहान सुकलेच काय पाय त्याला किती समज स्वतःच्या घरचे ढोरं दुसऱ्या जिचे. पाय तिथं उलीस त्याच्या घरापाशी ती गाय उभी राहिली तर पाय कसं भुकू भुकू हाकलून दिलं. पाय बरं काय त्याच्यात गुणच असते बाई लहानपणीपासून. हो त्याच्यात लई इमानदारी असते. त्याला जर आपण प्रेम दिलं तर लई जीव लावते ते. पाय बरं तिच्या घरी किती पिल्ले आहे, 6 तर त्याला खाऊ घालते ना ते. आणि ते पिल्ले पाय ना नवलच करा जोगते. स्वतःच्या घरच्या गाई येते त्याच्या उलशा भुकत नाही. आणि दुसऱ्याचं होय म्हणून कशी भुकले दिले खरं एवढी नाही काय समजत असं त्याला. हो त्याचं तर नवल करा जोगतच आहे. असं वाटते का बाई एवढं सात जीवन किती समजते यायले. आपलं लेकरू तर बाई उलीस चालत नाही एवढ्या दिवसात एका महिन्यात. हो तसंच आहे बिचारे. आपलं तर लेकरं 6 महिने घासते तर काहीच नाही चालता नाही यायला पाय नाही एवढी किती समजते.